नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया सोया 65 एकदम कुरकुरीत असे आणि टेस्टी सोया 65। त्यासाठी आता आपण इथे एका बाउलमध्ये 1 ग्लास गरम पाणी घेऊया। नंतर त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण 2 चमचे दही घालून घेऊया। तर हे सर्व आपण आता विस्करच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता हे चांगलं मिक्स झालं की आता त्यामध्ये आपण 1 वाटी सोयाबीन घालून घेणार आहोत। तर 1 वाटी सोयाबीन घालून घ्यायचं। सोयाबीन गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर एकदम सॉफ्ट असं होतं, त्यामुळे याला 5 मिनिटांसाठी भिजत घालायचं आहे। तर यात माझा आलं लसूणची पेस्ट घालायची राहिली होती, तीही घालून घेऊया। आता त्याला 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। नंतर इथे 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, कोथिंबीर, आलं लसूण, नंतर मिरची, कढीपत्ता, केचप आणि 2 चमचे दही घेतलेलं आहे। तर हे मॅरिनेशनसाठी वापरायचं आहे। तर आता एक कढई गॅसवर ठेवून घेऊया आणि त्यामध्ये हे सोयाबीन घालून घ्यायचे आहेत। आता सोयाबीन आपण 2 मिनिटांसाठी चांगले उकळून घेणार आहोत। असे उकळून घेतल्यामुळे सोयाबीन एकदम सॉफ्ट असे होतात। उकळून झाल्यानंतर एक चाळणी घेऊया आणि त्यामध्ये हे सोयाबीन आपण गाळून घेणार आहोत। यातील सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत। आता नंतर आपण मॅरिनेशनची तयारी करू। तर एका बाउलमध्ये आपण 2 चमचे दही घालून घेणार आहोत। नंतर दह्यामध्ये आपण आता सर्व मसाले घालून घेऊ। त्यामध्ये आता मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे। नंतर अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये मी इथे मिरी पावडर घालून घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये आता आपण 1 चमचा धने पावडर घालून घेऊया। अर्धा चमचा यामध्ये आपण गरम मसाला घालून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि यामध्ये मी आता इथे हा फ्राय मसाला घालून घेतलेला आहे आणि हा आपण आता चांगला मिक्स करून घेऊया। विस्करच्या सहाय्याने सर्व मसाले दह्यामध्ये चांगले फेटून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये आता आपण सोयाबीन घालून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया। तर आता आपण हे सर्व हाताच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व सोयाबीनला मसाला लागला पाहिजे। नंतर यामध्ये आता 1 चमचा आपण आलं लसूणची पेस्ट घालू आणि तेही आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता एक गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे। त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। दही असल्यामुळे तेल लगेच थंड होतं, त्यामुळे फुल गॅसवर आपण अशा प्रकारे सोयाबीन तळून घेणार आहोत। तर असे 2 बॅचमध्ये सोयाबीन आपण तळून घ्यायचे आहेत। तर बघा, एकदम फुल गॅस ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे सतत हलवत आपण सोयाबीन चांगले तळून घेणार आहोत। तर इथे आपण सोयाबीनचा चांगला कलर चेंज होऊपर्यंत सोयाबीन चांगले तळून घ्यायचे आहेत। बघा, इथे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे सोयाबीन तयार झालेले आहेत। तर ते आता आपण एका टिश्यूवर काढून घेऊया आणि बाकी राहिलेले सर्व सोयाबीन आपण अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत। नंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ। त्यामध्ये आलं लसूण घालून घ्यायचे आहे, मिरची घालून घ्यायची आहे, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि कट करून घेतलेली कोथिंबीर ही त्यामध्ये घालून घेऊया। हे सर्व आपण 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। याला आपण जास्त परतायचं नाही, थोडंसंच परतायचं आहे। नंतर त्यामध्ये आपण केचप घालून घेणार आहोत आणि तेही आपण यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि लगेचच आता आपण तळून घेतलेले सोयाबीन यामध्ये घालून घेणार आहोत। तर अशा प्रकारे सोयाबीन घालून घ्यायचे आहेत आणि याला सोयाबीनला अशा प्रकारे वरून फोडणी दिल्यानंतर सोयाबीन एकदम टेस्टी असे लागतात। अशा प्रकारे आपले कुरकुरीत असे सोया 65 तयार झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।